आता आपली पिझ्झा पार्टी होणार आहे मस्तपैकी. मम्मीकडनं आपल्याला पिझ्झा मिळणार आहे. ते पाणीपुरीचं चॅलेंज झालं का नाही, त्याच्यामुळे मम्मी जिंकल्या. तिच्याकडनंच आपण पिझ्झा पार्टी घ्यायची आहे. इकडे काय तेव्हा मागं पळाले. तर मित्रांनो गुड मॉर्निंग. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मस्तपैकी उठलो आहे, आंघोळ करून रेडी झाले. तर सकाळचे वाजल्यात 8:30. तर आता मस्तपैकी देवाची पूजा करून घ्यायची आणि आज आपल्याला जायचं आहे बाहेर मित्राबरोबर. आपला मित्र आहे त्याबरोबर बाहेर जायचं आहे. तर आत्ता जायचं नाही, नंतर थोड्या वेळाने जायचं आहे. तर चला मित्रांनो, वेळ काय का होती आजच्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आता मस्तपैकी आपलं सगळं देवपूजा ते आवरून झालेले आहेत. वाजल्यात बघा किती, 11:15 वाजत आल्यात. आज बाहेर जाणार होतो, खरं संध्याकाळी जाणार आहे 5:30 वाजता. तर आता आपली पिझ्झा पार्टी होणार आहे मस्तपैकी. मम्मीकडनं आपल्याला पिझ्झा मिळणार आहे. ते पाणीपुरीचं चॅलेंज झालं का नाही, त्याच्यामुळे मम्मी जिंकल्या. तिच्याकडनंच आपण पिझ्झा पार्टी घ्यायची आहे. तर मित्रांनो हे बघा पिझ्झा आलेला आहेत. 3 पिझ्झा आहेत, 1 बर्गर आहे आणि 1 व्हेज पाऊच आहे. बर्गर बघा कसा आहे, जरा बर्गर लईच करपलाय. मित्रांनो त्याला पिझ्झा खाऊन घेऊया. चला तर मित्रांनो आता जायचं आपल्याला जनवारला नाही, देवा दर्शन करायला नांदेडला जायचं आहे. चला तर जाऊया. मित्रांनो मंदिरात आलतो, इथं माकड आले बघा आणि कुत्रे याच्याकडे बघाले खाली. इथं बसले बघा निवांत. आंबा खायला बसले वाटतं. ये कुत्रा त्याकडे बघाले, माकड निवांत खात बसले आंबा. कसं खायले बघा. इकडे काय तेव्हा मागं पळाले. तर मित्रांनो आता मस्तपैकी जेवण खाऊन झालेलं आहे आणि आता अलीकडे जेवण खाऊन झाल्यावर एक मस्त वेगळीच मजा येते. का माहिती काय, जेवण झाल्यावर आपण खाते आता हे कलिंगड मस्तपैकी. मित्रांनो आता कलिंगड खायचं मस्तपैकी. आता आपण जेवण झाले. तर मित्रांनो आता कलिंगड पण खाऊन झालेला आहे. तर चला आजचा ब्लॉग इथे सेंड करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.